नवीन वर्ष 2026 च्या सुरुवातीला कुत्र्याला खायला द्या. मित्रांनो, ही एक छोटीशी गोष्ट आहे. 7 पिढ्यांची गरिबी दूर होईल आणि संपूर्ण कुटुंब बसून धन खाईल. तुमच्या जीवनात कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासणार नाही. वर्षभर भरपूर धन बरसेल. होय मित्रांनो, हा उपाय इतका गुप्त आणि इतका रहस्यमय आहे की या उपायाचे स्पष्टीकरण आजपर्यंत कोणत्याही शास्त्रात मिळालेले नाही आणि कोणत्याही पुराणात सांगितलेले नाही. कारण प्राचीन काळी काही विशिष्ट ज्ञानी आणि ऋषी मुनींनी हा उपाय केवळ आपल्या शिष्यांनाच सांगितला होता आजपर्यंत. म्हणूनच हा उपाय गुप्त ठेवण्यात आला आहे. होय मित्रांनो, बघा, आज या उपायाबद्दल जर तुम्ही ऐकले तर 2026 मध्ये तुम्ही तुमचे नशीब स्वतःच्या हातांनी लिहाल. बघा, हा उपाय खूप सोपा आहे, खूप सरळ आहे, पण याचे जे नियम आहेत, याच्या ज्या सावधगिरी आहेत, त्या खूप कठोर आहेत. तर जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर या उपायाशी संबंधित प्रत्येक गोष्ट नीट ऐकून घ्या, नीट समजून घ्या. कारण जर तुम्ही छोटीशीही चूक केली तर या उपायाचा शुभ प्रभाव होण्याऐवजी अशुभ प्रभाव तुमच्यावर पडू शकतो. होय मित्रांनो, बघा, 2026 ची सुरुवात होणार आहे. तुम्ही सर्वजण जाणता आणि प्रत्येक व्यक्तीला हेच हवे आहे की 2026 मध्ये त्याच्या सर्व दुःखांचा अंत व्हावा. त्याच्या जीवनातून सर्व समस्या, सर्व अडचणी निघून जाव्यात. तर बघा, या गुप्त उपायाची मान्यता काय आहे आणि 2026 हे वर्ष कुत्र्याशी कसे संबंधित आहे हे देखील मी तुम्हाला सांगेन. मित्रांनो, बघा, हे 2026 हे वर्ष केवळ कॅलेंडर बदलणारे सामान्य वर्ष नाही. ही ती वेळ आहे जेव्हा निसर्ग माणसाकडून हिशोब मागतो. जेव्हा ग्रह केवळ भविष्य सांगत नाहीत तर भूतकाळातील कर्मांची फाईल उघडतात. तर हे वर्ष अशा लोकांसाठी कठीण राहील ज्यांनी फक्त स्वतःचा विचार केला आहे, आणि अशा लोकांसाठी वरदान ठरेल ज्यांनी कोणत्याही दिखाव्याशिवाय एखाद्या दुर्बळ, एखाद्या भुकेल्या, एखाद्या अज्ञात प्राण्यासाठी काहीतरी केले आहे. होय मित्रांनो, 2026 मध्ये सर्वात मोठा भ्रम हाच राहील की लोक उपाय शोधतील, मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये लोक जातील, मोठ्या मोठ्या दानाच्या गोष्टी करतील, पुण्य करतील. होय, पण परिणाम त्यांनाच मिळेल जे छोटे, गुप्त आणि शांत कर्म करतील. का? कारण मित्रांनो, बघा, हे वर्ष गोंधळाचे नाही तर शांततेचे आहे. हे वर्ष तुमच्या गोंधळाने नाही तर शांततेने चालेल. आणि याच शांततेचे सर्वात मोठे द्वार रस्त्यावर बसलेला तो कुत्रा आहे ज्याला लोक रोज पाहतात पण समजत नाहीत. कारण कुत्रा केवळ एक प्राणी नाही, तो कुत्रा निसर्गाचा रक्षक आहे. तो दुःखाची पहिली चाहूल स्वतःवर घेतो. तो नकारात्मकतेला आपल्या शरीरात रोखून ठेवतो. तो घरांच्या बाहेर यासाठी बसतो जेणेकरून आतील संकट बाहेरच थांबावे. पण जेव्हा तोच कुत्रा भुकेला राहतो आणि माणूस दुर्लक्ष करतो तेव्हा तेच संकट हळूहळू आत घुसण्यास लागते. होय मित्रांनो, 2026 मध्ये ज्या लोकांच्या जीवनात विचित्र समस्या येत आहेत, ज्या लोकांचे विवाह ठरून मोडतात, नातेसंबंध निश्चित होऊन अचानक बिघडतात किंवा नातेसंबंधाची चर्चाच होत नाही, पैसे कमावूनही हातात पैसा टिकत नाही, कर्ज फेडल्यानंतर पुन्हा कर्ज आपल्यावर चढते किंवा कर्ज परत येते, आजार बरा होऊन पुन्हा शरीरात घर करतो, कोर्ट कचेरीच्या अडचणींचा अंत होत नाही आणि कुटुंबात विनाकारण तणाव निर्माण होतो, मुलांच्या अभ्यासात अडथळे येतात, मनात अकारण भीती, रात्री झोप मोडणे, ही सर्व कर्मदोषाची चिन्हे आहेत. आणि 2026 मध्ये तो दोष दूर करण्याचा मार्ग भीतीमध्ये नाही किंवा दिखाव्यात नाही तर एका अत्यंत साध्या, जवळजवळ दुर्लक्षित क्रियेमध्ये दडलेला आहे. आणि ही क्रिया कोणताही मंत्र मागत नाही, कोणतीही पूजा मागत नाही, कोणतीही घोषणा मागत नाही. ती फक्त भावना मागते आणि ती भावना जागृत करणारी वस्तू आहे. मी तुम्हाला जे सांगत आहे ते खूप लक्षपूर्वक ऐका, कारण ही वस्तू खूप गुप्त आहे. ही वस्तू
तुम्हाला फक्त एका कुत्र्याला चुपचाप खायला द्यायची आहे. कोणाला खायला द्यायची आहे? कुत्र्याला. होय मित्रांनो, आपल्या हिंदू सनातन धर्मात कुत्र्याला सामान्य प्राण्यांच्या गणनेत ठेवलेले नाही. कुत्रा एक खूप रहस्यमय प्राणी आहे. मित्रांनो, कुत्र्याचा संबंध शनिदेवाशीही सांगितला आहे. कुत्र्याचा संबंध भैरव बाबांशीही सांगितला आहे आणि कुत्र्याचा संबंध राहू, केतू आणि 9 ग्रहांशीही सांगितला आहे. तर शास्त्रात हे देखील सांगितले आहे की एक कुत्रा तुम्हाला रंकातून राजा बनवू शकतो आणि राजातून रंकही बनवू शकतो. होय मित्रांनो, जर तुम्हाला 2026 हे वर्ष तुमचे बनवायचे असेल, तुम्हाला असे वाटते की 2026 मध्ये तुमचे नशीब उजळेल, तुमचे भाग्य चमकेल, तर हा गुप्त उपाय कोणालाही न सांगता गुपचूप करा. मित्रांनो, कुत्र्याचा संबंध भगवान शनिदेवाशी का सांगितला जातो? कारण भगवान शनिदेवाला कर्मांचा देव मानले जाते. भगवान शनिदेव कर्मांच्या आधारावर न्याय करतात की कोणत्या व्यक्तीला त्याच्या जीवनात काय द्यायचे आहे आणि त्याच्याकडून काय घ्यायचे आहे. होय, आता बघा, अनेक लोक ग्रहांनी पीडित असतात आणि ग्रहांनी पीडित असल्यामुळेच माणसाच्या जीवनात सर्वात जास्त समस्या निर्माण होतात. जसे की अचानक एखादा आजार होणे, मनात भीती असणे, कुटुंबात आपापसात मतभेद असणे आणि मित्रांनो, पितृदोषाचा संबंध देखील थेट कुत्र्याशी सांगितला आहे. पितृदोषांमुळेच आजच्या जीवनात समस्या वाढत आहेत. जसे की कुटुंबात मुलांची प्रगती न होणे, संतती प्राप्त न होणे आणि संतती दोष देखील लागतो. आणि पितृदोषांमुळे कुटुंब फुलत नाही. कारण ज्या घरातील पितर आपल्या कुटुंबातील सदस्यांवर नाराज असतात, ते कुटुंब पूर्णपणे विस्कळीत होते. आणि आजच्या काळात ज्या 90% अडचणी आहेत, त्या अडचणी फक्त पितृदोषांमुळे आहेत. तर तुम्हाला असे वाटते की 2026 मध्ये तुमच्या त्या सर्व दोषांचा देखील अंत होईल, जे तुम्हाला त्रास देत आहेत, तुम्हाला दुःख देत आहेत, तुम्हाला त्रास देत आहेत. तो ग्रह दोष असो, पितृदोष असो, वास्तुदोष असो किंवा कुलदेवी देवतांशी संबंधित दोष असो. तर हा उपाय तुम्हाला 2026 च्या सुरुवातीच्या दिवसांतच करायचा आहे. कारण मित्रांनो, बघा, ही गोष्ट तुम्हालाही माहीत आहे की तुम्ही गेल्या काही काळापासून खूप त्रस्त आहात. तुम्ही मेहनत करून थकून गेला आहात, आतून तुटून गेला आहात. नातेसंबंध वाचवता तुमच्या हातात अनेकदा पैसे आले आहेत, पण ते पैसे एकतर आजारपणात लागले आहेत किंवा कर्ज फेडण्यात लागले आहेत. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही ती गोष्ट ऐका जी तुम्हाला कुत्र्याला खायला घालायची आहे. बघा, ती गोष्ट तुम्हाला तुमच्या घरात सहज मिळेल. ही गोष्ट तुमच्या घरातील स्वयंपाकघरात आहे. पण फक्त ती गोष्ट खायला घालणे महत्त्वाचे नाही, त्या उपायाशी संबंधित काही विशेष खबरदारी, काही विशेष नियम महत्त्वाचे आहेत. कारण बघा, उपाय तर प्रत्येक जण करतो, कारण उपाय करणे खूप सोपे आहे, पण तो उपाय संकल्पाच्या आधारावर घेणे, विशेष नियम पाळणे, विशेष खबरदारी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जो शब्द ऐकला असेल, जे ज्वचे दाणे असतात, तर बघा, अख्खे ज्वचे दाणे तेच जव, ज्याला लोक पशुपक्ष्यांचे धान्य समजून दुर्लक्ष करतात. पण खरं तर जव ते धान्य आहे जे कठोर परिस्थितीतही उगवते, जे कमी पाण्यातही जीवन उभे करते, जे संघर्षाचे प्रतीक आहे आणि याच कारणामुळे त्याला कर्माचे धान्य म्हटले गेले आहे. तर बघा, 2026 मध्ये या ज्वचा वापर कोणत्याही हवन किंवा पूजेमध्ये नाही, तर थेट जीवन आणि मृत्यूच्या मधोमध उभ्या असलेल्या त्या प्रहराच्या माध्यमातून करायचा आहे. पद्धत खूप सोपी आहे, उपाय खूप सरळ आहे. तुम्हाला कोणतेही विशेष काम करायचे नाही. बघा, अख्खे ज्वचे दाणे घ्या, ठीक आहे. त्यांना मीठ, मसाले, तेल, तूप न घालता हलके भाजून घ्या, जेणेकरून त्यांचा कच्चेपणा दूर होईल, पण त्यांचा स्वभाव आणि रंग बदलणार नाही. मग त्या ज्वच्या दाण्यांना थंड होऊ द्या आणि बघा, जेव्हा शनीची दृष्टी
आणि सूर्याची ऊर्जा एकाच वेळी पृथ्वीवर असते, तेव्हा एखाद्या शांत बसलेल्या भुकेल्या रस्त्यावरच्या कुत्र्याजवळ जा आणि त्याला हाताने खाऊ घालू नका, त्याला हाक मारू नका. फक्त जमिनीवर ते भाजलेले जव ठेवा आणि मनात ही भावना ठेवा की माझ्या जीवनातील कठोरता, माझ्या कर्मांचे ओझे ते पृथ्वीने स्वीकार करावे. एवढे तुम्हाला करायचे आहे. काय करायचे आहे की त्या ज्वच्या दाण्यांना घ्यायचे आहे आणि तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला बघायचे आहे की जो कुत्रा शांत बसलेला आहे, भुकेला दिसत आहे, त्याच्याजवळ ते ज्वचे दाणे ठेवून तुम्हाला परत यायचे आहे. यानंतर मागे वळून बघायचे नाही. होय मित्रांनो, एवढे नक्की लक्षात ठेवा की लोकांनी तुम्हाला अनेक उपाय सांगितले असतील की कुत्र्याला गूळ खाऊ घाला, कुत्र्याला पोळी खाऊ घाला, कुत्र्याला दूध पाजा. या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत. हे उपाय खूप जुने झाले आहेत आणि या उपायांनी कोणाचेही भले केले नाही. पण जो माणूस 2026 मध्ये हे उपाय करेल, तो माणूस स्वतःच्या हाताने आपले नशीब लिहेल. काय करायचे आहे की मागे वळून पाहायचे नाही. त्यानंतर तुम्हाला या उपायाबद्दल कोणालाही सांगायचे नाही, कारण जर तुम्ही चुकूनही या उपायाची चर्चा इतर कोणत्याही व्यक्तीसोबत केली तर तुम्हाला या उपायाचे फळ मिळणार नाही. होय, त्यानंतर त्या दिवशी कोणाशीही भांडायचे नाही. दिवसभर आपले मन आणि स्वतःला शांत ठेवायचे आहे. कोणाशीही भांडायचे नाही, कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत, कोणाचेही मन दुखवायचे नाही. मित्रांनो, तर बघा, ही पूर्ण क्रिया आहे आणि इथेच तिचे रहस्य दडलेले आहे. कारण जेव्हा कुत्रा ते जव खातो तेव्हा तो फक्त भोजन करत नाही, तो तुमच्या जीवनातील कठोरता स्वतःच्या स्तरावर ग्रहण करतो. जवाची कठोर प्रकृती त्या कठोरतेला संतुलित करते. म्हणूनच हे उपाय विवाहाच्या समस्येमध्ये परिणाम दाखवतात. कारण बघा, आजच्या काळात प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात असा एक व्यक्ती नक्कीच असेल ज्याचे विवाहाचे वय झाले आहे पण विवाहाचे योग बनत नाहीत. यामुळे ती व्यक्ती देखील त्रस्त होते, त्या व्यक्तीचे कुटुंब देखील त्रस्त होते, त्या व्यक्तीचे आईवडील देखील त्रस्त होतात. तर बघा, मी तुम्हाला सांगतो की हा उपाय कोणत्या कोणत्या प्रकारे, कोणत्या कोणत्या क्षेत्रात तुमच्यासाठी प्रभावी राहील आणि परिणाम दाखवेल. मित्रांनो, बघा, मी तुम्हाला सांगतो की हेच कारण आहे की हा उपाय विवाहाच्या समस्येवर परिणाम दाखवतो. का? कारण विवाह केवळ 2 व्यक्तींचा नाही, तर 2 कर्मांचा संगम आहे. आणि जेव्हा कर्म हलके होतात तेव्हा संगम आपोआप होऊ लागतो. तर हेच कारण आहे की हा कर्जावर देखील परिणाम दाखवतो. कारण कर्ज केवळ पैशांचे नाही, तर मानसिक दबावाचे असते. कर्ज कोणत्या कारणामुळे चालते की जेव्हा आपण खूप जास्त त्रस्त असतो, आपली विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता संपते, तेव्हा आपण लोकांकडून पैसे उधार घेऊ लागतो. नवीन मार्ग शोधण्याऐवजी आपल्याला हाच मार्ग दिसतो की लोकांकडून पैसे उधार घेऊन आपण आपल्या समस्येचे निराकरण करावे. तर बघा की पैशांचे नाही, तर मानसिक दबावाचे कारण असते. आणि जेव्हा दबाव कमी होतो तेव्हा मार्ग मोकळे होतात. यासोबतच एक कारण हे देखील आहे की हा उपाय आजारात परिणाम दाखवतो. का? कारण अनेक आजार शरीराचे नसून ऊर्जेचे असतात. जसे की समजा आपल्यावर जेव्हा नकारात्मक ऊर्जा हावी होते तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा सर्वात आधी आपल्या शरीराला घेरते, त्यानंतर आपल्या मनाला घेरते, आपल्या चित्ताला घेरते. यामुळे आपल्या शरीरात आजार वाढू लागतात. अनेकदा आपल्याला असे वाटते की आपल्या शरीरात कोणताही आजार नाही, पण आपण विचार करून करून त्या आजाराला आपल्या शरीरात जन्म देऊ लागतो. तर हा उपाय आपल्या त्या विचार करण्याच्या क्षमतेला देखील सुधारतो. कारण बघा, मी तुम्हाला सांगतो की आजार शरीराचे नसून ऊर्जेचे असतात आणि कुत्रा ती ऊर्जा खेचून घेतो. तर हेच कारण आहे की हा कोर्ट कचेरीमध्ये देखील परिणाम दाखवतो. कारण सत्य आणि असत्याचा वास ओळखणारा हाच जीव आहे. आणि जेव्हा त्याच्या माध्यमातून कर्म बदलले जाते तेव्हा खोटे कमकुवत होऊ लागते. आता मित्रांनो,
तुम्ही सर्वजण समजत असाल की गुरुजी फक्त असेच सांगत आहेत. असे काहीही होत नाही. तर बघा, जे लोक धर्मशास्त्रावर विश्वास ठेवतात, जे पुराणांवर विश्वास ठेवतात, तेच लोक हा उपाय करतात. कारण बघा, उपाय करण्यापूर्वी तुमच्या मनात कोणतीही शंका असेल तर ती शंका तुम्ही नक्कीच दूर करा. कारण हा उपाय तेव्हाच परिणामकारक ठरेल जेव्हा तुम्ही हा उपाय ख्या मनाने, ख्या श्रद्धेने आणि शांत मनाने कराल. मित्रांनो, बघा, आता 7 पिढ्यांच्या गरिबीची गोष्ट यासाठी सांगितली जाते कारण ही क्रिया केवळ वर्तमान व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते की हा उपाय तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी, 7 पिढ्यांची कंगालता, 7 पिढ्यांचे आजार देखील मुळापासून संपवून टाकेल. तर ही केवळ वर्तमान व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही. क्रिया बघा, मी तुम्हाला सांगतो की ही वंशाच्या स्मृतीपर्यंत जाते. कारण जो पृथ्वीशी जोडलेला आहे आणि कुत्रा पृथ्वीचा प्रहरी आहे, आणि जेव्हा पृथ्वी आणि प्रहरी एकत्र सक्रिय होतात तेव्हा वंशाची मुळे मजबूत होऊ लागतात. 2026 मध्ये हे अधिक प्रभावी होईल. कारण हे वर्ष दाखवेल की कोण आतून योग्य आहे आणि कोण केवळ वरून आहे. हे वर्ष अनेकांना तोडेल, अनेकांना रडवेल, अनेकांना आरसा दाखवेल. पण जो व्यक्ती हे छोटेसे कर्म शांतपणे करेल, त्याच्या जीवनात परिवर्तन आवाजासह नाही तर शांततेसह येईल. कारण हा उपायच शांतीचे प्रतीक आहे. होय मित्रांनो, तुम्हाला सांगतो की त्याला अचानक धन मिळणार नाही, पण जे धन येईल ते टिकू लागेल. म्हणजेच तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जी मेहनत करत आहात आणि तुमच्या हातात पैसा टिकत नाहीये, तर हा उपाय केल्यानंतर तुम्ही 2026 मध्ये ते परिवर्तन पाहाल जे आजपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात पाहिले नाही. होय मित्रांनो, तुम्हाला सांगतो की त्याला अचानक धनप्राप्ती होईल, धन टिकू लागेल. आणि बघा, जर विवाहाची गोष्ट आली तर अचानक विवाह मिळणार नाही, पण जे नाते येईल ते तुटणार नाही, तर त्या नात्यात गोष्ट पुढे जाईल आणि एक उत्तम विवाह पक्षाचे नातेही तुम्हाला ऐकायला मिळेल. बघा, तुम्हालाही माहीत आहे की गेल्या काही काळापासून तुमच्यासाठी विवाहाची नाती आली आहेत, पण त्या विवाहाच्या नात्यांमध्ये तुम्हाला कधीही सुखद परिणाम मिळाले नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमची नाती प्रत्येक वेळी तुटली आहेत, बंतबंत बिघडली आहेत. तर तुम्हाला सांगतो की ही समस्याही तुमची दूर होईल. बघा, आजार एका दिवसात जाणार नाही. हा उपाय केल्यानंतर तुम्ही विचार करत असाल की बस उपाय केला, आजारातून मुक्ती मिळाली, आता माझ्या शरीरात आजार प्रवेश करणार नाही. तर असे नाही. बघा, आजार एका दिवसात जाणार नाही, पण तो पुन्हा पुन्हा येणारही नाही आणि कोर्टचेरीच्या एका तारखेला तो संपणार नाही. पण त्याची भीती संपेल आणि त्याची भीती संपली की तुमचे मन आपोआप शांत होईल. बघा, आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख, वेदना, त्रास आणि समस्या आहेत. असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची समस्या नसेल. एखादी व्यक्ती संतती सुखासाठी तळमळत आहे, एखादी व्यक्ती गरिबीमुळे त्रस्त आहे, एखाद्या व्यक्तीची कामे होत नाहीत, एखाद्या व्यक्तीच्या लग्नात अडचणी येत आहेत. या सर्व अडचणी आजच्या लोकांच्या खूप सामान्य अडचणी आहेत. तर मी तुम्हाला सांगतो की हाच खरा चमत्कार आहे. कारण जेव्हा भीती संपते तेव्हा समस्या स्वतःच कमकुवत होते. बघा, 2026 हे वर्ष एकूणच त्या लोकांसाठी परीक्षेचे आहे जे फक्त ऐकतात, आणि त्या लोकांसाठी संधीचे आहे जे शांतपणे काम करतात. तर तुम्हालाही हा उपाय फक्त ऐकायचा नाही, हा उपाय तुम्हाला शांतपणे करायचा आहे. कारण जर तुम्ही हा उपाय शांतपणे केला तर तुम्ही तुमचे नशीब बदलताना तुमच्या डोळ्यांनी पाहाल. होय, हे वर्ष सांगेल की खरा धर्म मंदिरात नाही तर रस्त्यावर बसलेल्या त्या भुकेमध्ये लपलेला आहे. आणि जो व्यक्ती या भुकेला सन्मान देतो त्याला जीवन सन्मान परत देते. आणि सर्वात मोठे लक्षण हेच असेल
की या सगळ्यांनंतर व्यक्तीला कोणाला काहीही सांगण्याची इच्छा होणार नाही. कारण जेव्हा कर्म योग्य दिशेने चालू लागते तेव्हा शब्द आपोआप शांत होतात आणि जीवन आवाजाशिवाय बदलू लागते. आता मित्रांनो, बघा, मी तुम्हाला फक्त उपाय सांगितला आहे. त्या उपायाचे परिणामही सांगितले आहेत की त्या उपायाने तुमच्या जीवनातील कोणत्या समस्या दूर होतील. पण त्या उपायाशी संबंधित काही नियम जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल. बघा मित्रांनो, हा उपाय करण्याचा सर्वात पहिला आणि सर्वात कठोर नियम हा आहे की हे कार्य दिखाव्यासाठी केले जाणार नाही. बघा, कोणाला सांगणे, व्हिडिओ बनवणे, फोटो घेणे किंवा मनात हे विचार करणे की मी खूप मोठा उपाय करत आहे, तर हाच विचार उपायाला तिथेच थांबवतो. बघा, हे कर्म तेव्हाच काम करते जेव्हा अहंकार पूर्णपणे शून्य असतो. हा उपाय करताना तुमच्या मनात अहंकार अजिबात येऊ नये. होय, दुसरा नियम काय सांगतो? दुसरा नियम हेच सांगतो की तुम्ही जे जव घेत आहात ते जव अख्खे असावे, तुटलेले, दळलेले किंवा पिठाच्या स्वरूपात नसावे. कारण जव जीवनातील कठोर परिस्थितीचे प्रतीक मानले जाते आणि त्याच कठोरतेला स्थानांतरित करण्यासाठी ते अख्खे असणे आवश्यक आहे. तिसरा नियम हा आहे की जव भाजताना कोणताही स्वाद मिसळू नये. ना मीठ, ना हळद, ना तूप, ना तेल, ना कोणताही मसाला. जसे जीवनात अनेक दुःख चवीशिवाय येतात तसेच हे जव देखील पूर्णपणे साधे असावे. बघा मित्रांनो, आणखी एक चौथा आणि कठोर नियम असा आहे की देण्याच्या दिवशी मांस, मद्य आणि नशेतून पूर्णपणे दूर राहायचे आहे. हा कोणताही नैतिक उपदेश नाही, तर ऊर्जेचा नियम आहे. नशा आणि हे उपाय एकमेकांना छेद देतात. का? कारण एका बाजूला आपण शुभ कर्म करत आहोत, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे अशुभ कर्म केले तर यामुळे ऊर्जेमध्ये संघर्ष होईल आणि जेव्हा ऊर्जेमध्ये संघर्ष होईल तेव्हा नकारात्मक ऊर्जा सकारात्मक शक्तींना नष्ट करेल. तर बघा, या सर्व गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचे आहे. पाचवा नियम असा आहे की हाताने खायला घालायचे नाही. हाताने खायला घालताना मी देत आहे असा भाव येतो, तर जमिनीवर ठेवल्याने मी सोडून देत आहे असा भाव येतो. खूप साधी गोष्ट आहे, पण यात किती गहनता आहे हे ऐका की जर तुम्ही हाताने जव खायला घातले तर तुमच्या मनात कोणता भाव असेल? अरे, मी माझ्या हाताने खायला घालत आहे. पण जमिनीवर ठेवले तर तुम्ही काय विचार कराल की मी इथेच सोडून देत आहे? बघा, तर जमिनीवर ठेवताना मी सोडून देत आहे असा भाव असतो आणि या उपायाचा आत्मा सोडण्यात आहे. सहावा नियम असा आहे की कुत्र्याला बोलावणे, आवाज देणे, इशारा करणे किंवा त्याला आपल्याकडे आकर्षित करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. मित्रांनो, कुत्रा जर स्वतःहून आला आणि खाल्ला तरच कर्माचे हस्तांतरण होते. म्हणजेच जर तुम्ही कुत्र्याला जव खायला घालणार असाल तर तुम्हाला कुत्र्याला इशारा करायचा नाही, तुम्हाला कुत्र्याला बोलावायचे नाही. जिथे कुत्रा बसलेला आहे, उभा आहे, तिथे शांतपणे ते जव ठेवून यायचे आहे. होय, आणि सातवा नियम हा आहे की ठेवल्यानंतर मागे वळून पाहायचे नाही. मागे पाहणे हे सूचित करते की मन अजूनही जुन्या दुःखांशी जोडलेले आहे. तर हा नियम खूप कठोर आहे, पण सर्वात महत्त्वाचा देखील आहे. आठवा नियम हा आहे की हा उपाय रोज सतत करायचा नाही. जास्तीत जास्त 3 वेळा, तोही वेगवेगळ्या आठवड्यांमध्ये. वारंवार करणे हे लोभाचे लक्षण मानले जाते आणि लोभ या उपायाला निष्क्रिय करतो. 9वा नियम हा आहे की ज्या दिवशी हा उपाय केला जाईल त्या दिवशी कोणाशीही भांडण, अपशब्द किंवा कठोर शब्द बोलायचे नाहीत. जर त्या दिवशी क्रोध प्रभावी झाला तर समजा की कर्म पुन्हा गुंतागुंतीचे झाले. आता याचा अंतिम नियम मी तुम्हाला सांगत आहे. 10वा आणि सर्वात गुप्त नियम हा आहे की या उपायानंतर कुत्र्याला कधीही दगड मारायचा नाही, ओरडायचे नाही किंवा हाकलून द्यायचे नाही. तो कोणत्याही परिस्थितीत असो, ज्या जीवाच्या माध्यमातून तुम्ही कर्म केले आहे त्याचाच अपमान करणे संपूर्ण परिणामाला उलट करू शकते.
तर अंतिम नियम हाच आहे की या उपायानंतर परिणामांची गणना करायची नाही. पैसे कधी येतील, लग्न कधी होईल, केस कधी संपेल, आजारपण, गरिबी, कंगालपणातून मुक्ती कधी मिळेल, हे सर्व प्रश्न मनात येताच प्रभाव कमी होतो. तर हा उपाय परिणाम नाही तर दिशा बदलतो, आणि दिशा बदलल्यानंतर परिणाम आपोआप त्यांच्या वेळेनुसार येतात. तर बघा, जर या नियमांचे पालन श्रद्धेने केले तर उपाय सामान्य असूनही खूप खोलवर परिणाम दाखवतो. तर मित्रांनो, मला आशा आहे की आज मी ज्या उपायाची चर्चा केली तो उपाय तुम्ही 2026 मध्ये नक्की कराल. आता यासोबतच मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की जर तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल, कोणताही सवाल असेल, कोणतीही शंका असेल, जर तुम्हाला काही गोष्ट समजली नसेल तर तुम्ही आम्हाला बिनधास्त विचारू शकता. आम्ही तुमच्या त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ. तुमच्या मनात असलेले सर्व प्रश्न आम्ही तुम्हाला सांगू. बघा, हा उपाय करताना तुम्हाला तुमच्या मनात अजिबात शंका येऊ द्यायची नाही, आणि हा उपाय मस्करीमध्ये करू नका. जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल, कोणतीही अडचण असेल, तुम्ही खूप जास्त त्रस्त झाला असाल तरच हा उपाय करा. या उपायाला सामान्य समजण्याची मूर्खताही करू नका, कारण हे उपाय जितके सोपे दिसत आहेत तितका सोपा त्यांचा प्रभाव नसेल. जर तुम्ही ते ख्या मनाने आणि ख्या श्रद्धेने केले तर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. पण जर तुम्ही वेळ घालवण्यासाठी किंवा खेळ म्हणून केले तर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होईल आणि तुमचे जीवन विस्कळीत होईल, आणि 2026 हे वर्ष तुमच्यासाठी पूर्णपणे धोकादायक ठरेल. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आताच आमच्याशी जोडून घ्या. तोपर्यंत राधे राधे.